मित्रांनो, आपल्या राज्यातले मराठी मीडियामधले चहा बिस्किट पत्रकार आणि HMV पत्रकार संपादक कसे काम करतात हे आपण बघितलं आहे आणि रोज ते आपण बघतही असतो. या लोकांच्याबद्दल, यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल, रिपोर्टिंगबद्दल मी, भाऊ तरसेकर, आबा माळकर आम्ही नेहमी बोलत असतो. राजकारणी लोक मात्र याच्याबद्दल फार कमी बोलतात. एकदा देवेंद्र फडणवीस बोलले होते, हा HMV शब्द देवेंद्र फडणवीसांनीच कॉइन केलेला आहे. पण सर्वसामान्य माणसं या लोकांबद्दल खूप बोलत असतात सोशल मीडियावर आणि जिथे त्यांना चान्स मिळेल तिथे ते आपलं मत मांडत असतात या लोकांच्याबद्दल. आतापर्यंत फक्त लोकच यांना सुनावत होते, लोकच यांना म्हणजे क्रिटिसाइज करत होते. पण आता बाकीचे राजकारणी सुद्धा यांना सुनावून राहिले. फडणवीसांनी तर आधीच सुनावलाय, आता प्रकाश आंबेडकर पण त्याच्यात सामील झालेले आहे. प्रकाश आंबेडकरांनी परवा पुण्यामध्ये या सगळ्या HMV आणि चहा बिस्किट पत्रकारांना अशी काय चपराक मारली का बस रे बस. म्हणजे TRP साठी काहीही करणारे हे पत्रकार याच्यातनं काही धडा घेतील अशी आशा ठेवणं खरं म्हणजे चुकीचं आहे. तरी पण प्रकाश आंबेडकरांनी पुण्यात येऊन पुण्यातल्या पत्रकारांचा अपमान केला, याचंही त्यांना काही वाईट वाटेल असं मला वाटून नाही राहिलं. कारण यांचा एक तोरा असतो, आम्ही पत्रकार, आम्ही मीडिया, आम्ही जे करू तेच बरोबर. पण आता लोकांच्या नंतर राजकारणी पण यांच्याबद्दल बोलायला लागले आहेत, त्याच्यामुळे यांना यातनं खूप काही शिकण्याची गरज आहे. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, परवा पुण्याला प्रकाश आंबेडकर यांची एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. मग त्याच्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तर सुरू केले, प्रश्न घ्यायला सुरुवात केली आणि मग एकदा ते सगळं क्वेश्चन आन्सर सुरू झालं तर पत्रकार सुटलेच एकदम. मग छगन भुजबळ आपल्या सभेत काय म्हणाले त्याच्याबद्दल प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारले. मनोज जरांगे काय म्हणून राहिले त्याच्याबद्दल आंबेडकरांना प्रश्न विचारले. आणि हे सगळे जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती तुमचं मत काय. नेहमीप्रमाणे साधा सोपा प्रश्न होता, आंबेडकरांनी त्याला उत्तर दिलं. पण या पत्रकारांचं काही समाधान झालं नाही. ते अजून खोदून विचारायला लागले. कारण त्यांना जे पाहिजे होतं, त्यांना जे अपेक्षित होतं ते उत्तर काही प्रकाश आंबेडकर देत नव्हते. आणि त्याच्यामुळे हे अजून खोदून त्यांना विचारत होते. शेवटी प्रकाश आंबेडकर चिडले, त्यांनी पत्रकारांना सुनावलं. ते डायरेक्ट असं म्हणाले की सुपारी पत्रकारिता करू नका, म्हणजे कोणाची तरी ब्रीफ घेऊन मला प्रश्न विचारायला येऊ नका. ज्यांना तुमची गरज आहे त्यांच्याकडे जा, मला तुमची गरज नाही. तुमच्या TRP साठी माझा वापर करायचा नाही. एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातल्या पत्रकारांना त्या दिवशी सुनावलं. प्रकाश आंबेडकर असंही म्हणाले की जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा होमवर्क करत जा, इतिहासाची माहिती घेत जा. आधी काय घडलेलं आहे, जो प्रश्न तुम्ही विचारून राहिले, ज्या मुद्द्यावर तुम्ही प्रश्न विचारून राहिले त्याची बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्या आधी काय घडलेलं आहे याची माहिती घेत चला आणि मग प्रश्न विचारा. म्हणजे एकूण काय की पत्रकारिता कशी करावी याच्यावरती प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातल्या पत्रकारांना असे जाहीर धडे दिले पत्रकार परिषदेमध्ये. म्हणजे पुण्यात येऊन पुणेकरांचा अपमान, तो पण पत्रकारांचा. कमाल कर दिया आंबेडकरजी. असो, जोक्सपाट. पण प्रकाश आंबेडकर जे बोलले ते खूप महत्त्वाचं आहे. फक्त पुण्यातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना ते लागू पडतं. बोलले पुण्यातल्या पत्रकारांना, पण जे ऑब्जेक्शन्स प्रकाश आंबेडकरांनी घेतले तशा प्रकारे सगळे पत्रकार वागत असतात महाराष्ट्रातले. कसं आहे, आजकाल जी पत्रकारिता आहे ती म्हणजे कशी झालेली आहे की एखाद्या नेत्याची किंवा पक्षाची गुलामी करायची, त्याच्या बाजूनी बोलायचं, PR करायचा, आलेली प्रेस नोट किंवा दिलेला बाईट मनोभावे छापायची, दाखवायची. आपला नेता कितीही बालिश, असंबद्ध, फालतू बोलत असेल तरी त्याला झाडावर चढवायचं. जगात भारी नेता, ब्रह्मांडात भारी चीफ मिनिस्टर, हे असं करत राहायचं. काल
प्रकाश आंबेडकर यांना जे पाहिजे ते बोलत नव्हते, सनसनाटी स्टेटमेंट येत नव्हतं, त्याच्यामुळे सगळे पत्रकार अस्वस्थ झाले होते. पण आंबेडकर काही स्कूप द्यायला तयार नव्हते, ते यांनाच सुनावत होते, यांचेच कान टोचत होते. ती पत्रकार परिषद बघितल्यावर मला एक घटना आठवली. तुम्हालाही आठवत असेल कदाचित. काही महिन्यांपूर्वी, मागच्या वर्षी वगैरे, किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध एक तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार काही कारवाई होते आहे की नाही ते बघायला किरीट सोमय्या कोल्हापूरला जात होते. तर कोल्हापूर पोलिसांनी सांगितलं की कोल्हापूरला यायचं नाही, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन होईल, आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही तुमच्या सुरक्षेची, म्हणून त्यांना ट्रेनमधनं साताऱ्याला उतरवलं. साताऱ्याला सर्किट हाऊसला त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तिथे जे पत्रकार आले होते, ते तीनपाट पत्रकार तिथे येऊन जे बसले होते, जे कधी साताऱ्याच्या पलीकडे गेले की नाही मला माहीत नाही, ते किरीट सोमय्यांना ग्रिल करत होते. त्यांना असे प्रश्न विचारत होते की किरीट सोमय्या आरोपी आहे आणि हे पोलीसचे अधिकारी आहे. चंद्रकांत पाटलांच्या बद्दलही हेच होतं. चंद्रकांत पाटील काही बोलले की त्यांचा स्टेटमेंट घेऊन पत्रकार त्यांना किती त्रास देतात हे आपण बघितलेलं आहे. भाजपचा नेता जेव्हा समोर असतो तेव्हा हे लोक त्याला वाटेल ते प्रश्न विचारतात, वाटेल तसं विचारतात, ॲरोगंटली विचारतात. पण आपला मालक समोर आला की हे शेपूट घालतात. मालक काही बोलू द्या, हे लिटरली थुंकी सकट त्याचे शब्द झेलायला तयार असतात. हे सगळी जी पत्रकारिता आहे ना, आणि पत्रकार जे आहेत सध्या आपले महाराष्ट्रातले, हे बाईट जीवी पत्रकार झालेले आहे. सकाळी उठल्यापासून यांचं काम एकच, याची बाईट घे त्याला विचार, त्याची बाईट घे याला विचार, बस. दुसरं काही हे लोक करत नाही. दिवसभर हाच खेळ चालू असतो. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा फॉर एक्झाम्पल, या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा जेव्हा शरद पवार सत्तेत नसतात, विरोधी पक्षात असतात, तेव्हाच मोर्चे का निघतात? जेव्हा शरद पवार सत्तेत असतात तेव्हा कोणी मोर्चे का काढत नाही? बरं, इतके वर्ष सत्तेत असूनही पवारांनी आरक्षण का दिलं नाही? सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? किती मदत दिली? आज उठसूट सरकारवर टीका करून राहिले. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांच्या बांधावर कितीदा गेले? किती मदत मिळाली शेतकऱ्यांना? मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? आज जे म्हणून राहिले की सरकारने एका दिवसात दिलं पाहिजे, देऊ शकतं सरकार, तुम्ही का नव्हते देत? आपल्यामुळे मराठा आरक्षणाची केस सुप्रीम कोर्टात बिघडली आहे हे मान्य करायला कोणी तयार नाही, आणि त्यांना हा प्रश्न विचारायला पत्रकार तयार नाही. सगळेजण जाऊन यांच्या पायाशी बसतात प्रेस कॉन्फरन्स असली की. आता बीडमध्ये जाळपोळ करणारा जो मुख्य आरोपी आहे तो शरद पवार गटाचा आहे, राष्ट्रवादीचा, हे सिद्ध झालेलं आहे. पण त्याच्याबद्दल कोणी शरद पवारांना प्रश्न विचारला नाही, सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला नाही. रोहित पवार वाटेल ते जातीय स्टेटमेंट करून राहिले, त्याला प्रसिद्धी हे लोक देऊन राहिले, पुरावा एकही गोष्टीचा मागून नाही राहिले. काल सिलकेरा बोगद्यामधनं लोक बाहेर येत होते, त्यांची सुटका झाली 41 लोकांची, त्याला किती कव्हरेज मिळालं? यांच्या प्रायोरिटीज काय आहे हेच समजत नाही. या सगळ्या लोकांनी, सगळ्या राजकारणी माणसांची नावं आणि त्यांचं तीनपाट बोलणं सगळ्यांना पाठ होईल इतक्या वेळा दाखवलेला आहे. पण सलग 17 दिवस रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या टीमचं नाव, त्या टीममध्ये कोण कोण आहे, किती लोक आहेत, ते किती जणांनी दाखवलं मराठी मीडियामध्ये? त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रकाश आंबेडकरांनी या पत्रकारांना त्यांची लायकी दाखवून दिली, हे खूप चांगलं झालं. आता राजकारण्यांना पण हे लक्षात येऊन राहिलं की या लोकांना कुठे ठेवायचं, किती ढील द्यायची. पण इतका अपमान झाला तरी परिस्थिती बदलेल असं काही मला वाटत नाही. यांचा HMV आणि चहा बिस्किटपणा संपणार नाही. हे आपलं जे करायचं ते करत राहतील. बाकी जनता, लोक, बाकीचे नेते, त्यांना काय टीका करायची ती करा, त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.